भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन परळीतील व्यापारी अमोल डुबे प्रकरणात त्या कुटुंबाची भेट घेणार असल्याचं सांगितलं। मात्र या प्रकरणात आम्हाला मुंडे कुटुंबियांनी मदत करून पोलिसांनी सहकार्य केलं याचे आमदार सुरेश धस यांनी राजकारण करू नये असे डुबे यांनी म्हटलं आहे। सुरेश धस चुकीची माहिती माध्यमांना देऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार करत असल्याचं देखील अमोल डुबे यांनी म्हटलं आहे। मी अमोल विकास डुबे 9 डिसेंबरला माझ्यासोबत परळी येथे अपहरणाची घटना घडली, ती सर्वांना माहीतच आहे। या घटनेच्या संदर्भात माननीय धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई साहेब व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिली व त्यांनी जलद गतीने कारवाई करत सर्व आरोपी मुद्देमालासहित पकडलेले आहेत। हे त्यांनी जे कार्य केलेलं आहे जलद गतीने, त्यासाठी मी पोलीस प्रशासनाचे अतिशय ऋणी आहे। काल माननीय आमदार सुरेश धस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत, कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे, असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत। तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे मुंडे कुटुंबासोबत माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। तरीही आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या परळीच्या सलोख्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।